नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये मस्त असं मी चमचमीत अस्सल गावरान चवीचं चिकन बनवलेलं आहे। रेसिपी नेहमीप्रमाणेच भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे, त्यामुळे रेसिपी तुम्हाला शेवटपर्यंत पाहायची आहे। तर रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही नवीन असाल, माझ्या चॅनलला आणखीन सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आता आपल्याला चिकन बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 1-2 पाण्याने इथे चिकन। तर आता काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर आपण आळणी चिकन बनवून घेतोय। त्यासाठी इथे मी 1 चमचा हळद पावडर टाकलेली आहे आणि त्यामध्येच आता आपण टाकून घेतोय 2 चमचे मीठ। तर इथे मी 2 चमचे यामध्ये मीठ टाकलेलं आहे। साधे सिंपल हळद मीठ लावून आपण एक 10 ते 15 मिनिट व्यवस्थित हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत। हळद आणि मीठ यामध्ये व्यवस्थित मुरल्यानंतर चिकनची भाजी ही खाण्यासाठी मस्त लागते। तर इथे बघा एक 10 ते 15 मिनिट आता व्यवस्थित आपण ठेवणार आहोत हे सेट होण्यासाठी। तर इथे आपलं एक 10 मिनिट व्यवस्थित हे चिकन मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण याचं आळणी चिकन शिजवून घेणार आहोत। आता यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे एक 2 ते 3 चमचे तेल। तर तेल आपलं व्यवस्थित म्हणजे कडकडीत गरम झालेला आहे। आता त्यामध्ये काय करतोय, बारीक चिरून घेतलेला 1 वाटी आपण कांदा टाकून घेतोय। तर तो आता आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा हा आपल्याला हलकासा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर ही रेसिपी चिकनची खूप सोपी आहे बनवायला अतिशय, आणि कमीत कमी साहित्यात बनत आहे। जास्त ऑइली पण नाही आणि जास्त मसाले न वापरता आपण घरगुती साहित्यात ही भाजी बनवत आहोत। कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण टाकून घेतोय हे चिकन यामध्ये टाकल्यानंतर एक 5 मिनिट आपल्याला व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे। या पद्धतीने गॅसची फ्लेम ही कमीच ठेवा म्हणजे व्यवस्थित हे परतलं जातं। एक 5 मिनिट आपण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर काय करायचं, आता इथे आपण कुकरला शिजवत नाहीत हे चिकन। तर यावरती झाकून ठेवतोय डिश आणि त्यामध्ये टाकून घेतोय 1 ग्लास पाणी। आता या झाकलेल्या प्लेटमध्ये इथं मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। तर हे पाणी टाकण्याचं कारण म्हणजे काय होतं, तुम्ही कढई म्हणा किंवा एखादं पातेलं टोप काही जे वापरलेलं आहे त्याला अजिबात मटन चिकन जे काही शिजवून घेत आहात ते अजिबात चिटकलं खाली करपलं जात नाही। या डिशमध्ये पाणी ओतल्यामुळे खाली पाणी म्हणजे मटणाला किंवा चिकनला मग सुटलं जातं आणि व्यवस्थित मऊसूद असं पाणी न घालता म्हणजे शिजलं जातं। आणि जे तुम्हाला त्यामध्ये गरम एक्स्ट्राचं पाणी म्हणजे करून टाकावं लागतं ते सुद्धा टाकावं लागत नाही। हे गरम झालेलं पाणीच आपण यामध्ये वापरू शकतो। इथं बघा आता यामध्ये जे आपण पाणी ठेवलेलं होतं ते पूर्ण या चिकनमध्ये टाकून घेतोय। अगोदर आपण अजिबात चिकनमध्ये पाणी टाकलं नव्हतं। तर पाणी टाकल्यानंतर परत एकदा आपण याला व्यवस्थित उकळी घेतलेली आहे आणि आळणी चिकन आपलं व्यवस्थित शिजून तयार झालेलं आहे। आता इथे आपण एक मसाला बनवून घेतोय। त्यासाठी 2 चमचे तीळ, 2 चमचे धने, 1 वाटी भाजलेला कांदा, 1 वाटी भाजलेलं खोबरं आणि 1 वाटी भाजलेला लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 4-5 अद्रकचे काप घेतलेले आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे मिक्सरला एकजीव करून। इथं बघा या पद्धतीनं हे सगळं साहित्य मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। पाणी यामध्ये टाकल्यामुळे मस्त अशी ग्रेव्ही होते आणि जे वाटण आपण बनवून घेतोय ते आपल्या भाजीला रस्स्याला दाटसरपणा पण व्यवस्थित येतो। आता इथं मी एक पॅन घेऊन त्यामध्ये हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। अगोदरच आपण आळणी मटण शिजवत असताना त्यामध्ये म्हणजे तेल टाकलेलं आहे, त्यामुळे इथं 2-3 चमचे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल वापरलं तरी चालेल। आता इथं आपल्याला मंद आचेवर हे सगळं साहित्य परतून घ्यायचं आहे। जास्त काही परतण्याची आवश्यकता आपल्याला इथं भासणार नाही, कारण अगोदरच आपण हे सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे तेल टाकून, त्यामुळे इथं एक 5 ते 10 मिनिट व्यवस्थित परतून घेतलं तरी चालेल। आता इथं मी टाकलेला आहे कांदा, लसूण, मिरची पावडर 2 चमचे, पाव चमचा टाकलेली आहे हळद आणि पाव चमचा टाकलेला आहे मटन मसाला। यामध्ये आपला रेग्युलर भाज्याचा काळा मसाला टाकलेला आहे 2 चमचे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इतर मसाले सुद्धा यामध्ये वापरू शकताय। तर इथे बघा मसाले या ग्रेव्हीमध्ये मी टाकून घेतलेले आहेत आणि 5 मिनिट व्यवस्थित मी इथं परतून घेते।
अगदी मंद आचेवर तुम्ही कोणतीही भाजीचं वाटण बनवून घेत असाल तर ते व्यवस्थित मंद आचेवर परतून घ्यायचं. आता इथं मी एक छोटी वाटी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. पाणी टाकण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण मसाले परतून घेत असतो त्यामध्ये थोडंसं जर आपण पाणी वापरलं तर काय होतं, कढईला अजिबात खाली मसाले चिटकले जात नाहीत, व्यवस्थित परतले जात. तर इथं आपण तोपर्यंत आपलं अनिमट म्हणजे चिकन सुद्धा शिजून तयार झालेलं आहे. आता यामध्ये पूर्ण हे तेल सुटेपर्यंत जे मसाले आपण परतून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि मस्त अशी आता याला एक उकळी घेतोय. मंद आचेवर व्यवस्थित उकळी घ्यायची. त्यामुळे काय होतं, जो मसाला आपण बनवून घेतलेला असतो तो पूर्ण या भाजी रस्स्यामध्ये उतरतो. आता इथं सगळ्याच्या शेवटी आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छानशी अशी त्याला एक उकळी घेतलेली आहे. तुम्ही जितके छान मसाले कुठल्याही भाजीचे परतून घ्याल तितकी भाजी मस्त अशी चवीसाठी छान लागती. नवीन असाल माझ्या चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील. आता सगळ्याच्या शेवटी टाकून घेतली कोथिंबीर आणि आपण आता इथं गॅस बंद करून घेतोय. कोथिंबीर टाकल्यानंतर नेहमी गॅस बंद करून घ्यायचा, त्यामुळे कोथिंबीरीचा जे फ्लेवर असतो तो भाजीला बसतो. आता इथे एका डिशमध्ये ही मी भाजी काढून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला सुद्धा अतिशय दाटसरपणा छान आलेला आहे आणि भाजीला कलर सुद्धा त्या वाटणामुळे मस्त अशी आलेला आहे. तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने भाजी बनवून बघा, खूप छान बनते.